सरकार तसेच आपलं फडणवीस सरकार यांना फक्त पुढच्या आणि सप्ताहाने ह्याचा वापर करून आज शेतकरी, कष्टकरी, महिला या सर्वसामान्य यांच्यावरती त्यांनी त्यांच्या जीवन पद्धतीवरती घाला घालण्याचं काम चालू केलेले आहे। तर माझी तमाम बारामतीकरांना एकच विनंती आहे, हे एक आंदोलन नाही, यापुढे आपल्या बारामती तालुक्यामध्ये शेकडो आंदोलन होतील आणि या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करू। धन्यवाद। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचे नेते आदरणीय युगेंद्रदादांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत। बंधूंनो, गेले एक महिना दादांनी तालुक्यातील गावोगाव, वाड्या वस्त्यावरती चांद्यापासून बांधापर्यंत दौरा केला आणि त्यामध्ये दादांच्या लक्षामध्ये आलं की शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत आणि त्याच्या दृष्टीने दादांचं मन अस्वस्थ झालं। दादांनी ठरवलं आपण या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे। आज दादांच्या नेतृत्वामध्ये सर्व शेतकरी आज या ठिकाणी एकवटलेले आहेत। शेतकरी वर्षभर कष्ट करतोय, वर्षभर त्या कांद्याला जपतोय, त्याला पोचतोय, परंतु तो कांदा विकताना त्याच्या डोळ्यामध्ये बंधूंनो पाणी येतंय। ही मोठी शोकांतिका आहे आणि शोकांतिका या ठिकाणी युगेंद्रदादांच्या माध्यमातून आपण सरकारच्या पुढे मांडतोय। बंधूंनो, इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी त्या ठिकाणी त्रस्त आहे, त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। या भूमिकेसाठी आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। आमचा लढा हा कोणाच्या विरोधात नसून तो शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढाई बंद। आपण याच आंदोलनासंदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून। हे आंदोलन नेमकं का केलं जात आहे? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन दिसतंय, महागाई विरोधातलं आंदोलन आहे, पार्थ पवार देखील मैदानात दिसत आहेत। आपण बघतोय की शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या या तीनाती चौकामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। बारामतीच्या तालुक्यासह इतर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे आणि रस्त्यावरती चूल मांडून ते त्यांचा आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत। त्या ठिकाणी आणलेलं आहे इंधन दरवाढ असेल, पाण्याची बारामती तालुक्यात होत असणारी टंचाई असेल, वाढती महागाई असेल, अशा या मुद्द्यांवरती आणि कांद्याला हमी भाव या मुद्द्यांवरती शरद पवार गट आता आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। बारामतीतल्या तीनाती चौकामध्ये युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि बारामतीतल्या मुख्य तीनाती चौकामध्ये सध्या युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। कस्तुरी, धन्यवाद जयकुमार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि माफ करा, मी मगाशी चुकीने पार्थ पवार असं म्हणाले, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हे बारामतीमध्ये आंदोलन सुरू आहे। सरकारने आज आम्ही गॅसवरून चुलीवर आलो। आज गोरगरीब जनतेला सगळी महागाई वाढली आहे, सगळं भाजीपाला महागलाय, कडधान्य, धान्य, फळं सगळं महागलंय। कसं जगायचं? इथून पुढच्या पगारामध्ये गरीब लोकांनी कसं जगायचं? सर्वसामान्य लोकांनी कसं जगायचं? त्यामुळं या सरकारला अजिबात सुद्धा काळजी नाहीये गरीब लोकांची, सर्वसामान्य लोकांची। गरीब अधिक गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे। सगळ्या मोठ्या उद्योगपतींना मोठं केलं जात आहे आणि गरीब लोकांकडे लक्ष सुद्धा नाहीये। सगळ्याला गरीब लोकांचा कोण विचार करणार? या सरकार ही मायबाप म्हणून म्हटलं जातं। या मायबाप सरकारने गरीब लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा मतदानापुरता विचार करून चालणार नाही। या जनतेची त्यांनी पालकत्व घेतलं पाहिजे आणि या जनतेची त्यांनी सर्व प्रश्नांची सुटका केली पाहिजे। त्यांचा पाण्याचा असेल, विजेचा असेल, त्यांचा सर्व भाजीपाल्याला हमी भाव देण्याचा असेल, शेतकऱ्याच्या कांदा उत्पादनाचा असेल, सर्वांना त्यांनी विचार केला पाहिजे। सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आज आम्ही सर्वसामान्य सर्व लोक असेच रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात अजून निदर्शने करू। याची आम्हाला काही अजिबात सुद्धा आम्हाला कशाची भीती नाहीये आणि याप्रमाणे आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रियाताई युगेंद्रदादांच्या नेतृत्वाखाली असेच शेतकऱ्यांसाठी लढा देत राहू। एवढे बोलते आणि थांबते। त्यानंतर टकले साहेब पुढे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद यांच्या वतीने तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, तसेच दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली